नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे शहरात 50 मैदानं उभारण्याचा विहंग सरनाईक यांचा निर्धार. महायुतीच्या बैठकीबाबत आजही अनिश्चितता. आणि रेल्वे स्थानकाच्या बाहेर भाजपाच्या वतीनं शिबिराचं आयोजन. आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा या IPL स्पर्धेसारख्या खेळवण्यात येतील असं प्रतिपादन मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक यांनी रविवारी ठाण्यात बोलताना केलं. तसंच महायुतीचं सरकार हे इन्फ्रास्ट्रक्चरवर मजबूत काम करत आहे, म्हणून आपण सुद्धा क्रिकेटसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचं काम एकत्र करूया आणि येत्या 5 वर्षात ठाणे जिल्ह्यात एक नव्हे तर 50 मैदानं उभारण्याचा निर्धार ठेवू असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे ठाण्याला आता नवीन ओळख मिळणार आहे. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील मैदानावर खेळवण्यात आलेल्या ठाण्यातील प्रसिद्ध 48व्या NT केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी पार पडला. त्यावेळेला बोलताना विहंग सरनाईक यांनी वरील वक्तव्य केले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात खेळल्यास गेलेल्या 16 वर्षाखालील स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित NT केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ठाण्यातील श्रीमा विरुद्ध कल्याण येथील KC गांधी स्कूल यांच्यात अंतिम सामना रंगला. KC गांधी स्कूलनं श्रीमा विद्यालय शाळेचा पराभव करत NT केळकर चषकावर आपलं नाव कोरलं. गेली 2 वर्ष श्रीमा विद्यालयानं हा चषक जिंकला होता. मात्र यावर्षी KC गांधी शाळेनं पारितोषिक जिंकल्यानं त्यांची हॅट्रिक हुकली. ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न ठाणे महानगरपालिका पुरस्कृत आणि डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आली होती. 45 षटकांच्या या स्पर्धेत श्रीमा विद्यालय शाळेनं प्रथम फलंदाजी करून 34.4 षटकात 117 धावांवर KC गांधी शाळेच्या गोलंदाजांनी रोखलं. तर 117 धावांचा पाठलाग करताना श्रीमा विद्यालयाच्या खेळाडूंना मात देत KC गांधी शाळेच्या खेळाडूंनी हा सामना 30 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात जिंकला असून 6 गडी राखून हा सामना जिंकला. एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्यानं तपासणीसाठी आज ज्युपिटर रुग्णालयात नेलं होतं. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत पुन्हा बिघडल्यानं ते तपासणीसाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात गेले होते. एकनाथ शिंदे यांना ताप आणि थ्रोट इन्फेक्शन झाल्यानं मागील 4 दिवसांपासून ते विश्रांती घेत होते. मात्र काल रात्री त्यांची प्रकृती सुधारल्यानं ते आजपासून पुन्हा राजकीय कार्यक्रमांमध्ये सक्रिय होतील असं सांगण्यात आलं होतं. परंतु आज पुन्हा एकदा ताप वाढल्यानं तपासणीसाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर तपासणीनंतर एकनाथ शिंदे हे ज्युपिटर हॉस्पिटलमधून निघताना पत्रकारांशी बोलताना म्हणाले की हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आलेलो, आता तब्येत ठीक आहे असं बोलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॉस्पिटलमधून निघून ठाण्यातील राहत्या घरी निघून गेले. मंत्रिपद आणि इतर राजकीय बाबींवर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या नेते आणि आमदारांची ऑनलाईन बैठक घेणार होते. परंतु आता पुन्हा तब्येत बिघडल्यानं ही बैठक होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं. तसंच महायुतीची रखडलेली एकत्रित बैठकही आज होण्याची शक्यता होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री पदासह खातेवाटपाविषयी सविस्तर केली जाण्याची चर्चा होती. मात्र आता या बैठकीबाबतही अनिश्चितता निर्माण झाली. दरम्यान 5 डिसेंबर रोजी नव्या सरकारच्या शपथविधीचं आयोजन मुंबईतील आझाद मैदान इथं करण्यात आलंय. मात्र एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव अद्याप मंत्रिपदाचं वाटप पूर्ण होऊ न शकल्यानं महायुतीकडून हा तिढा कसा सोडवला जातोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठाण्यात भाजपाच्या वतीनं आधार कार्ड कॅम्प आणि आदित्य बिर्ला आरोग्य विमा शिबिराचं आयोजन करण्यात आले. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले आणि नौपाडा महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघोले यांच्या वतीनं हे शिबिर राबवण्यात आलं असून ठाणे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या बाहेर आजपासून सलग 8 दिवस हे शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात नवीन आधार कार्ड आणि सुधारित आधार कार्ड दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसंच पोस्ट ऑफिसच्या वतीनं 549 मध्ये 10 लाख रुपयांचा अपघात विमा काढण्यात येणार आहे. सकाळपासून सुरू झालेल्या या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्याचा लाभ घेतलाय. यावेळेला भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले, नौपाडा महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघोले, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी तसंच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याप्रसंगी भाजपा नौपाडा महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावाचं आवाहन केलं. तर हे शिबिर 8 दिवस आयोजित करण्यात आलं असून नागरिकांच्या मागणीनुसार हे शिबिर वाढवण्यात येईल अशी माहिती दिली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला मुंबईतल्या दादरमध्ये असणाऱ्या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येनं येत असतात.
त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 12 अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री परळ कल्याण आणि कुर्ला पनवेल स्थानकांदरम्यान 12 अतिरिक्त उपनगरीय विशेष लोकल चालवणार आहेत. या उपनगरीय विशेष लोकल सर्व स्थानकांवर थांबवण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही आणि त्यांना गर्दीचा सामनाही करावा लागणार नाही. थंडीत कुडकुडत असाल तरी कंटाळा करू नका. चला उठा, आधी घरातील हंडे, कळशा, बादल्या, ड्रम पाण्यानं भरून ठेवा आणि मगच कामावर जा. उद्या 3 डिसेंबरपासून ठाणे महापालिकेनं 30% पाणी कपात केल्यानं तुम्हाला बंदोबस्त करावाच लागेल, नाहीतर पाण्यासाठी वणवण फिरावं लागेल. 8 दिवस ही पाणी कपात राहणार असून आत्तापासूनच तजवीज करून ठेवावी लागणार आहे. पुरेसं पाणी भरून ठेवलं तर कामावर निवांत जाता येईल. मुलांची शाळाही बुडणार नाही. भातसा धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात घट झाल्यानं 8 दिवस थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे पालिकेनं देखील पाणी जपून वापरावं असं आवाहन केलंय. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे पालिकेला मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात झाली आहे. तसंच पिसे येथील केंद्रात दुरुस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाल्यानं ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही घट झाली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानं दुरुस्तीचं काम 1 डिसेंबरपासून सुरू करण्यात आलंय. तातडीच्या तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे 5 डिसेंबरपर्यंत पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. दुरुस्ती आणि भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे 29% पाणी कपातीचा ठाणेकरांना सामना करावा लागणार आहे. घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठाणे बोरिवली ट्विन टनल प्रकल्पाला वनक्षेत्राची 35,0644 हेक्टर जमीन संपादित करण्याची मंजुरी मिळाली. ठाण्याहून उपनगराचं अंतर दूर करणारा या प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी 35,05,644 हेक्टर जमीन वन विभागानं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला सोपवण्यात आली आहे. त्यात ठाण्याकडील 7 गावं आणि बोरिवलीकडील 1 गावाची जमीन समावेश आहे. MMRDAनं दिलेल्या माहितीनुसार ठाण्याकडील मानपाडा, माजिवडा, बोरिवडे, येऊर आणि चेने गावाची जमीन यात संपादनासाठी वापरण्यात येणार आहे. तर बोरिवलीच्या दिशेनं मागाठाणे गावाच्या जमिनीवर प्रकल्पाचं काम सुरू आहे. दुहेरी बोगद्याअंतर्गत 1.85 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे. MMRAच्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी 14,401 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे आणि केंद्र सरकारकडून 572.30 कोटी रुपये आणि जमीन संपादित करण्यासाठी 700 कोटी रुपये खर्च होणार आहे. दुहेरी बोगदा प्रकल्प हा संजय गांधी नॅशनल पार्कच्या पोटातून जाणार आहे. या बोगद्यासाठी बोरिंग मशीनचा देखील वापर करून 3 लेनचे 2 बोगदे खोदण्यात येणार आहेत. या बोगद्याचा वापर करून वेस्टर्न एक्सप्रेस हायवे थेट ठाण्याच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला कनेक्ट होणार आहे. बोगद्याचं काम 3 टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बोरिवली ते ठाणे दरम्यान 5.75 किलोमीटर लांबीचा बोगदा आणि दुसऱ्या टप्प्यात ठाणे ते बोरिवली दरम्यान 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात व्हेंटिलेशन सिस्टीमसह अन्य उपकरणांचं काम हाती घेण्यात येणार आहे. MMRDA येत्या 3 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाणे शहरात 50 महिलांना उभारण्याचा विहंग सरनाईक यांचा निर्धार. महायुतीच्या बैठकीबाबत आजही अनिश्चितता आणि रेल्वे स्थानकाच्या बाहेर भाजपाच्या वतीनं शिबिराचं आयोजन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.